सर्वांनी वाचून घ्या हा क्वेश्चन मी तुमच्या पुढे ठेवतोय स्क्रीनवरती. पहिला क्वेश्चन, an iron ball हा क्वेश्चन वाचून घ्यायचा सर्वांनी. सो चला तर मी आता सॉल्व करायला सुरू करतोय. पेज नंबर 12, question number 1, the first solved question. An iron ball of mass 3 kg is released from a height of 125 meter and falls freely to the ground, assuming that value of g is 10 meter per second square. Calculate number 1, time taken, velocity, height. Okay, चलो एकदम मस्त आहे. हे असे क्वेश्चन तुम्ही एक लक्षात घ्या, तुम्हाला 12th क्लासमध्ये 11th क्लासमध्ये जशाला तसे क्वेश्चन आहेत, जशाला तसे ग्रॅव्हिटेशनवरचे, काहीही फरक नाही. तुमचं फिजिक्स एकदम छान बनवलेलं लक्षात घ्या. सो मी आता चला एक आयर्न बॉल आहे जो की काय केलाय त्यांनी, लेट मी मार्क दिस आउट. चलो हे असं करतोय. एक बिल्डिंग आहे अशी उंच, त्या बिल्डिंगची हाईट आहे 125 मीटर. दिस हाईट ऑफ द बिल्डिंग इज 125 मीटर, राईट. आणि एक आयर्न बॉल आहे जो की इथून त्यांनी रिलीज केलाय, त्याचं मास आहे 3 kg. सर्व गोष्टी लक्षात येत असतील. सो मी इथं लिहितो मास इज इक्वल टू 3 kg, हाईट इज इक्वल टू 125 मीटर. तुम्ही ह्याला लिहित असता असं गिव्हन डेटा लिहिलाय आपण. अँड फॉल्स फ्रीली टू द ग्राउंड. फ्रीली म्हणजे जी इक्वल टू, आता बघा वरून खाली पडत असले की जी प्लस घ्यायचं, खालून वर जाताना जी मायनस घ्यायचं. वरून खाली येत आहे ना, तो जी काय प्लस 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. नेक्स्ट, assuming that value of g is 10. ओके, त्यांनी जी, मी म्हटलं तुम्हाला बऱ्याच वेळेस ते काय करतात, जी ची व्हॅल्यू देतात. 9.8 दिलं नसलं की घ्यायचं, आणि दिलं असलं त्यांनी 10 की मग 10 घ्यायचं, प्लस घ्यायचं, लक्षात घ्या. आणि फॉल्स फ्रीली म्हटले, फॉल थ्रो केलं म्हटलं की इनिशियल वेलोसिटी काहीतरी असते, थ्रो केल्यावर असं खाली. पण फॉल म्हटलं, रिलीज म्हटलं, ड्रॉप म्हटलं की इनिशियल वेलोसिटी 0. ही खूप महत्वाची गोष्ट आहे बघा. इनिशियल वेलोसिटी 0 पकडता येणं खूपच महत्वाची गोष्ट आहे. तर आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, चला त्या पुस्तकामध्ये पण असंच ठीक आहे, पण पुस्तकात आता काय केलेलं आहे माहिती आहे का त्यांनी, ठीक आहे इनिशियल कुठं काय करतात, नुसतं यम लिहितात, त्याच्यानंतर डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द बॉल लिहिलंय त्यांनी. नुसतं एच लिहिलं असलं तरी चाललं असतं, काय फरक पडत नाही, ते समजून घ्यायची गोष्ट आहे. ठीक आहे. तर आपल्याला टाइम टेकन बाय द बॉल म्हणजे टी इक्वल टू काय आहे ते काढायचंय. त्याच्यानंतर वेलॉसिटी ऑफ द बॉल ऑन रिचिंग द ग्राउंड, म्हणजे ही इथं इनिशियल वेलॉसिटी आहे इथं, तर इथं रीच केल्यावरती फायनल वेलॉसिटी असते. सो व्ही इक्वल टू काय हे काढायचं आपल्याला. दुसरं, द हाईट ऑफ द बॉल ऍट हाफ द टाइम इट टेक्स टू रीच द ग्राउंड. हा, हे खूप महत्वाचं आहे बघा. ठीक आहे, हे शेवटचं जे आहे ना ते खूप महत्वाचं आहे. इथून इथं पडण्यासाठी जेवढा वेळ लागला त्याच्या अर्ध्या वेळामध्ये तो कुठं असेल. आता हे लेट
आपण एक ठीक आहे, हे 1 आपण खाली पोहोचण्यासाठी लागला T1 वेळ म्हणूया, व्हेलॉसिटी ऍट द बॉटम V म्हणूया. तर तिसरं आपण T2 म्हणूया. T2 म्हणजे काय ते नंतर आपण बघूया. सो सॉल्व करतोय मी पहिल्यांदा पहिली केस. ओके, द फर्स्ट केस, आन्सर इथून सुरू व्हायलंय. फर्स्ट केस, टाइम इथून इथं पडण्यासाठी टाइम काय लागतो. सो आपण ह्या टॉप पॉइंटला पॉइंट ए म्हणूया, ह्या पॉइंटला बी म्हणूया, राईट. आता जे 3 इक्वेशन्स ऑफ मोशन आहेत, ठीक आहे, न्यूटन्स इक्वेशन देखील म्हणतात त्याला, किंवा कायनेमॅटिकल इक्वेशन्स असं म्हणतात. कायनेमॅटिक्सचे 3 इक्वेशन. तर 3 इक्वेशन पैकी कोणतं इक्वेशन लागू करायचं आपल्याला कळलं पाहिजे. बघा, आपल्याला इथली इनिशियल व्हेलॉसिटी माहिती आहे, फायनल माहित नाही, पण एच माहिती आहे आणि टाइम काढायचा. यू एच टाइम, ह्या तिघांना जोडणार यू एच टाइम. आपल्याकडे सर्व इक्वेशन पाठ पाहिजेत. सो यू एच आणि टाइम ह्या तिघांना जोडणारं इक्वेशन जर कोणतं असेल तर सेकंड इक्वेशन आहे. बघा, युझिंग सेकंड इक्वेशन. कधी पण इक्वेशन 2 पॉइंटच्या मध्ये वापरायचे. सो बिटवीन ए अँड बी, ए आणि बी मध्ये सेकंड इक्वेशन वापरतोय आपण. बिटवीन पॉइंट ए अँड पॉइंट बी सेकंड इक्वेशन काय म्हणते. आता तुमच्या पुस्तकामध्ये एच हा शब्द दिला नाही, यसच दिलाय, म्हणून मी यसच लिहितोय. काय फरक पडत नाही, हे जी म्हणजेच ऍक्सेलरेशन असते. तुम्ही ए लिहा, जी लिहा, काय फरक पडत नसतो बघा, ठीक आहे. सो एच इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी लिहा किंवा जी टी स्क्वेअर लिहा. सो पुटिंग द व्हॅल्यूज, यू ची व्हॅल्यू 0 आहे बेटा, टी प्लस हाफ, जी म्हणजे 10 दिलंय आणि टी काढायचंय तर टी स्क्वेअर, आणि एच किती दिलेला आहे, हाईट आहे 125, इथून इथे यायला 125 मीटर लागते. सो 125 इक्वल टू, हे तर 0 झालं, हाफ हे 5 झालं, सो 5 टी स्क्वेअर. मग 5 न आता खाली आलं किंवा ह्या इक्वेशनला फ्लिप करून घ्या. 5 टी स्क्वेअर इज इक्वल टू 125. हे 5 इथं गुणाकारात आहे तर भागाकारात जाते. सो टी स्क्वेअर इज इक्वल टू 125 डिवायडेड बाय 5. 25 5 1600, 25 येत आहे. सो टी स्क्वेअर इज इक्वल टू 25. हा स्क्वेअर इकडे जाऊन स्क्वेअर रूट होतो, इज इक्वल टू 25. उत्तर काय आलं, 5 सेकंद. सो टाइम रिक्वायर्ड टू रीच द ग्राउंड असं तुम्ही लिहिणार. देअरफॉर टाइम रिक्वायर्ड टू रीच द ग्राउंड. आता ह्याच्यात पण आपले 2 बसतात, त्याच्यामुळे मी असं टू रीच द ग्राउंड, ग्राउंडला मी असं लिहिलं, लक्षात घ्यायचा, इज इक्वल टू 5 सेकंद. त्या दगडाला किंवा त्या बॉलला, आयर्न बॉलला खाली पडायला 5 सेकंद लागतात. चला, समजलं का? येस और नो म्हणून सांगा बरं एक वेळेस. कम ऑन, क्विक. समजलं का? येस और नो, कम ऑन, फास्ट रिस्पॉन्स पाहिजे. जर कुणा समजलं नसेल तर त्यानंतर फास्ट करायचंय नो म्हणून. गुड, एकदम सिंपल आहे, लक्षात घ्या, काहीही नसतं, फक्त थोडस लक्ष द्यायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आता आपल्याला काय काढायचं आहे बघा, याच क्वेश्चन मध्ये दुसरं, व्हेलॉसिटी ऍट द बॉटम. इथली व्हेलॉसिटी माहिती आहे. आता तर आपण टाइम पण काढलाय. 2 पद्धतीने काढता येते, हाईट वरून पण काढता येते, टाइम वरून पण काढता येते. पण आपण आता टाइम काढलाय ना, इथून इथे येण्यासाठी टाइम किती लागतो ते पण काढलाय. व्ही यू माहिती आहे, ऍक्सेलरेशन माहिती आहे, व्ही काढायचे. ह्यांना जोडणारं पहिलं इक्वेशन आहे. सो सेकंड केस, युझिंग फर्स्ट इक्वेशन, बिटवीन तुमच्या पुस्तकात काही लिहिलेलं नाही, पण तुम्ही लिहा, चांगलं वाटतंय. पॉइंट ए अँड बी. बघा, इक्वेशन काय असतं, व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. आपल्याला व्ही काढायचंय. इनिशियल व्हेलॉसिटी तर 0 आहे, ऍक्सेलरेशन 10 सांगितलंय, आणि टाइम किती आलाय आपला सांगा बरं एक वेळेस कॉमेंट करून. कम ऑन, क्विक सांगा बरं, टाइम किती आलेला आहे. कम ऑन, टाइम किती आलाय, 5 सेकंद. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सो 5. सो व्हेलॉसिटी 50. व्हेलॉसिटीचं युनिट काय असतं माहिती आहे? व्हेलॉसिटीचं युनिट मीटर पर सेकंद.
सो व्हेलॉसिटी असं लिहिणार तुम्ही, व्हेलॉसिटी ऑन reaching the ground, reaching the ground is equal to 50 मीटर पर सेकंद. हे असं व्यवस्थित लिहायचं असतं प्रत्येक गोष्ट. ठीक आहे. आता आपण तिसरा क्वेश्चन करूया. चला, दुसरा पण क्वेश्चन समजला का सर्वांना? दुसरा पण समजला ना? ओके. तर आता आपल्याला तिसरा पार्ट करायचा ह्या क्वेश्चनचा. सिंपल त्यांनी तिसऱ्या पार्ट मध्ये काय विचारलंय ते अगोदर लिहिणं गरजेचं आहे. समजा ही बिल्डिंग आहे, ठीक आहे, त्याला ए पॉइंट पासून बी पॉइंट पर्यंत पोहोचण्यासाठी त्या बॉडीला, लक्ष द्या, त्या बॉडीला ए पासून बी पर्यंत पोहोचण्यासाठी टोटल टाइम लागलाय बघा इथून इथपर्यंत T1, आणि ते टी आपण काय लिहिले T1 किती आला होता? 5 सेकंद. तर त्यांनी विचारलंय की ह्याच्या अर्ध्या टाइम मध्ये ती बॉडी कुठं होती. 5च्या अर्ध किती असते? 2.5, अडीच. मग 2.5च्या वेळेस ते कुठं होती बॉडी? सो हे इथून इथं कुठंतरी आले असेल बघा. अर्ध्या वेळात ती अर्ध्या हाईट पर्यंत येत नसते, राईट? म्हणजे साधी गोष्ट आहे, 5 सेकंदामध्ये 125 आली तर अर्ध्यामध्ये काहीतरी 67 पॉइंट काहीतरी आली असेल असं नाही. अर्ध्यामध्ये अर्ध असं काहीही नसतं, किंवा 50 काहीतरी जे काही 125चा अर्धा असेल ते तसं होत नाही ते, राईट? तर अर्ध्या वेळामध्ये कुठे येते आपण बघूया, कारण त्याचं डिपेंडन्स T²C आहे म्हणून थोडस वेगळं असतं ते. बघा, लेट ती कुठं पॉइंट सी ला आली तर ए पासून सी पर्यंत यायला तिला वेळ लागलाय 2.5. त्यांनी असं दिलंयच की अर्ध्या वेळामध्ये ती कुठं आली असेल. खाली पोहोचायला जेवढा वेळ लागतो त्याच्या अर्ध्या वेळात ती कुठं असेल. मग लेट बॉडी रिचेस पॉइंट सी ऍट अ टाइम equal to 2.5 सेकंद. That is half the time required to reach the ground. मग आता आपल्याला इथलं टाइम माहिती आहे, इथली इनिशियल वेलॉसिटी माहिती आहे, ऍक्सेलरेशन माहिती आहे, हाईट काढायची आहे. तर सेकंड इक्वेशन वापरायचं. सो युझिंग सेकंड इक्वेशन, पण कुठून कुठे वापरायचं? बिटवीन ए अँड बी का ए अँड सी वापरायचं? कम ऑन, टेल मी क्विक. ए आणि बी मध्ये वापरायचंय का ए आणि सी मध्ये वापरायचंय? सांगा बरं जरा सर्वांनी. गुड, व्हेरी गुड. ए आणि सी मध्ये वापरायचंय. छान. सो युझिंग सेकंड इक्वेशन बिटवीन ए अँड सी, ए आणि सी पॉइंट मध्ये जर सेकंड इक्वेशन वापरलं तर सेकंड इक्वेशन काय म्हणतं? एस इज इक्वल टू यूटी प्लस हाफ GT². सो यू तर 0 आहे, टाइम काही का असणार सोडून द्या, प्लस हाफ जी किती आहे 10 आणि टाइम आहे 2.5. बघा तिथं पोहोचायला टाइम किती लागलेला आहे? 2.5. सो हे तर 0 झालं, हे सोडून द्या, मग हे झालं 5 आणि 2.5चा स्क्वेअर येतो 625. परंतु एका नंतर पॉइंट आहे म्हणून इथं 2 नंतर पॉइंट येईल स्क्वेअरला. मग ह्या 5 ना आता मल्टिप्लाय केल्यावर 5 5 जा 25 म्हणजे 5 5 25, त्यानंतर 5 दोन्ही 10, 12 होतील, 5 सक 30 आणि 1 31. सो बघा 2 नंतर पॉइंट 31.25 मीटर पर्यंत ती बॉडी आलेली आहे बघा. टोटल 125 आहे, ते 125च्या अर्ध सिम्पली 125च्या अर्ध जर केलं तर किती होते बेटा? 62.5 होते, राईट? तर 62.5 ला आलेली नाही ती बॉडी, अर्ध्यापेक्षा कमीत येते, कारण सुरुवातीला ती स्लोली पडत असते, नंतर खूप फास्ट पडते. म्हणून अर्ध्या वेळात अर्धा डिस्टन्स असं लक्षात कधी ठेवू नका. ह्या प्रॉब्लेम मधून तेच सांगायचंय. तिनं 31.25 एवढा अंतर कव्हर केलेला आहे. हे पण कळलं का? सांगा बरं जरा एकदा, येस और नो. हे पण कळलं का? यस, ठीक आहे, ओके.
सॉल्ड एक्झाम्पल लिहून घेता का गरज नाही? येस और नो हे एकदा सांगा बरं. सॉल्ड एक्झाम्पल लिहायचेत का? हो म्हणा, येस म्हणू नका आता, कारण येस झाल्यावर. सॉल्ड एक्झाम्पल लिहायचेत? हो, ठीक आहे, मग लिहून घ्या. फक्त पेज नंबर वगैरे टाका आणि हा पूर्ण क्वेश्चन लिहून घ्या. कम ऑन. तुम्हाला प्रॉब्लेम आहे की कोणत्या प्रॉब्लेम मध्ये कोणतं इक्वेशन कसं वापरायचं? सिंपल आहे. प्रत्येक इक्वेशन हे 4 व्हेरिएबल न बनले, 4. मग ह्याच्यापैकी 3 दिलेले असतात आणि 1 काढायचंय. मग तुम्हाला काय दिलंय आणि ते कोणत्या इक्वेशन मध्ये बसते? जसं की तुम्हाला फायनल व्हेलॉसिटी काढायची आहे, इनिशियल दिले, टाइम दिलंय आणि ऍक्सेलरेशन दिलंय. 3 गोष्टी दिलेल्या असतात, चौथी काढायची असते. तर ह्या सर्व गोष्टी कुठे आहेत बघायचं? पहिल्यातच आहेत. एक काढायचं असतं, हे लक्षात घ्या, आणि दुसरे 3 दिलेली असतात. त्याच्यानंतर काय केलेलं असतंय? समजा तुम्हाला ए काढायचंय, ऍक्सेलरेशन, VSU दिलंय, तर हे सर्व कुठं आहे बघायचं? इथं आहे का? यस नाही. इथं आहे का? यस आहे, यस आहे. पण काय नाही सांगा बरं ह्याच्यामध्ये? याच्यात काय नाही? यांच्यापैकी, या चौघांपैकी काय नाहीये? चार्ट करायचं, सांगायचं लगेच बेटा. काय नाही? यस, काय नाही? व्ही नाही. मग हे पण वापरता येत नाही. याच्यामध्ये सर्व आहे का बघा? ए आहे, व्ही आहे, यू आहे, यस आहे. ठीक आहे. 3 गोष्टी दिलेल्या असतात आणि 1 गोष्ट काढायची असते. असे एकूण 4 असतात इक्वेशन, 4 फिजिकल क्वांटिटीज आहेत. मग हे 4ही कोणत्यामध्ये आहेत? त्यालाच वापरायचं. जसं की आता मला सांगा, हे पहिलं, दुसरं आहे, तिसरं आहे. समजा जर यस दिलंय, यू दिलंय, ए दिलंय आणि टी काढायचंय. टी काढायचंय. चला, कोणतं इक्वेशन वापरणार तुम्हीच सांगा बरं जरा आता. हा, आदित्य गुळवेने एक हे केलंय, हाईट ऑफ बॉल ऍट हाफ टाइम T1 मायनस T2. T1 मायनस T2 कुठून आणलं रे तो? ओके, त्यांनी हाईट विचारलंय. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, छान छान छान, बरोबर आहे तुझं. त्यांनी हाईट विचारलेली आहे ना बेटा, बरोबर आहे. मी जे काढलं ते हे विचारलंय, तर त्यांनी हाईट विचारले. एकदम छान, त्यानं खूप छान ऑब्झर्वेशन केलंय. मला वाटलं डिस्टन्स ट्रॅव्हल्ड विचारलाय. प्रश्नामध्ये काय विचारले मला बघू द्या. प्रश्नामध्ये हा सेकंड इक्वेशन वापरायचे, हे करेक्ट सांगितलंय तुम्ही, एकदम करेक्ट आहे. प्रश्न जो होता आपला तिसरा, त्याच्यामध्ये हाईट ऑफ बॉल विचारली होती बेटा. ठीक आहे, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड नाही, ही आहे डिस्टन्स ट्रॅव्हल्ड. आपण हाईट ऑफ बॉल काढत आहोत, हाईट ऑफ बॉल. हाईट ऑफ बॉल म्हणजे ह्या 125 मधून हे 31.25 वजा करावं लागेल आपल्याला. ठीक आहे. सो फायनली असल्यावर देअरफॉर हाईट ऑफ बॉल इज इक्वल टू, हाईट ऑफ बॉल इज इक्वल टू 125 मीटर. बघा, बिल्डिंग अशी आहे, टोटल अंतर हे एवढा 125 आहे, त्यानं ट्रॅव्हल केला एवढा, पण त्यांनी आपल्याला ट्रॅव्हल केलेला डिस्टन्स नाही, हाईट विचारले. हाईट म्हणजे हे असतं, हे कसं निघणार? याच्यामधून हे वजा करावं लागतं. हे आहे 125 मायनस हे किती आले आपलं? 31.25 मीटर. तर हे वजा केल्याच्या नंतर किती येतं? हे जर 32 काढला आपण याच्यामधून तर 93.75 मीटर असं लिहावं लागेल. हे लिहून घ्या बरं शेवटचं.
लक्षात आलं का मी शेवटी काय सांगितलं ते? हाईट विचारली आहे आणि एकदम छान. कारण का बरोबर अशी चूक होऊ शकते परीक्षेमध्ये. ही चूक झाली की समजायचं मार्क्स गेले. तुमचा 3 मार्काचा प्रश्न असेल तर 1 मार्क तर कटतोच. म्हणून थोडस व्यवस्थित त्याच्यासारखं ऑब्झर्व करा, जसं आदित्यने ऑब्झर्व केलं. एकदम छान. तर हे पुढचं लिहून घ्या बरं, हे पुढचे 2-3 लाईन. तर पहा, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. सॉल्ड एक्झाम्पल काय? A tennis ball is thrown up and reaches a height of 4.05 meter before coming down. What was its initial velocity? How much total time will it take to come down? How much total time will it take to come down? बघा, सिंपल आहे. क्वेश्चन नंबर 2. एका टेनिस बॉलला आपण वर थ्रो केलंय. ही ग्राउंड आहे, त्याला पॉइंट जी म्हणूया आपण. इथून वर थ्रो केल्यावर तो असा वर गेला, लेटेस्ट से पॉइंट ए ला आला, तर त्याने एकूण 4.05 मीटर हाईट ट्रॅव्हल केलेली आहे. दिस हाईट इज 4.05. लेटेस्ट से दिस इज एच, अँड आपण त्याला इथे नुसतं एच लिहूया. एच इज गिवन टू बी 4.05 मीटर बिफोर कमिंग डाउन. व्हॉट वॉज इट्स इनिशियल वेलॉसिटी? ठीक आहे बा, त्याची इनिशियल वेलॉसिटी काय होती असं विचारलंय. ऑफकोर्स वर चाललाय. ऍक्सेलरेशन म्हणजेच ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, ज्याला आपण जी म्हणतो. वर चाललाय म्हणून मायनस घ्यायचंय, विसरू नका. मायनस 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. त्यांनी काहीच दिलं नाही म्हणजे आपण 9. नाही, त्यांनी ऍझ्युम करा म्हटलंयच प्रॉब्लेम मध्ये, सो 10च घ्यावं लागेल. प्रॉब्लेम मध्येच सांगितलंय तर 10 घ्यायचं. मग त्यांनी काय विचारलंय? व्हॉट वॉज इट्स इनिशियल वेलॉसिटी, आणि दुसरं आहे की टोटल टाइम किती लागेल त्याला खाली यायला. आता खाली यायला फक्त काढायचं आहे का दोन्हीची बेरीज करायची आहे ते काही लक्षात येत नाहीये. त्याच्यामुळे टोटल म्हणजे त्यांचं जरा चुकलंय, असं म्हणायला पाहिजे. म्हणजे वाक्य असं पाहिजे की हाऊ मच टोटल टाइम विल इट टेक टू अगेन कम डाऊन. ठीक आहे, चालतंय. टोटल टाइम म्हटलं म्हणजे ह्याचा अर्थ वर जाऊन खाली यायला किती वेळ लागतो. ओके, टाइम एक काढायचा आहे. तर सर्वात पहिले आपण यू काढूया, इनिशियल वेलॉसिटी. बघा, ह्या पॉइंट आणि ह्या पॉइंट मध्ये काय काय दिलेलं आहे. इथून इथं एच दिलंय, म्हणजे यस, हे एचलाच तुम्ही यस पण म्हणता, विसरू नका. यस दिलेला आहे. इनिशियल वेलॉसिटी काढायची आहे, जी माहिती आहे. ठीक आहे, आणखीन काय माहिती आहे का? इथून इथं हा बॉल वर जाऊन खाली येतो, म्हणजे ह्या पॉइंटला काय माहित असेल सांगा बरं. ह्या पॉइंटचं आणखीन एक काहीतरी माहिती आहे बघा. चला, कोणाचं डोकं चालतंय बघूया जरा. बॉलला इथून फेकलंय, इनिशियल वेलॉसिटी काढायची आहे, डिस्टन्स दिलाय, ऍक्सेलरेशन पण माहिती आहे आपल्याला. पण आणखीन एक गोष्ट माहिती पाहिजे आपल्याला. 3 गोष्टी माहिती पाहिजे असतात. आपल्याला इक्वेशन लावायचं आहे. अप्लाय, बघूया आपण कोणतं इक्वेशन लावतो ते. इक्वेशन बिटवीन ए अँड जी, किंवा जी अँड ए, कारण का सुरुवात जी पासून झालेली आहे बेटा, म्हणून अगोदर जी घेऊया आपण. जी अँड ए. मग जी आणि ए मध्ये आपण इक्वेशन जर अप्लाय केलं, पण कोणतं इक्वेशन अप्लाय करायचं ते एक वेळ सांगा बरं मला कॉमेंट करून. गुड, श्रद्धा, त्याच्यानंतर धनंजय, व्हेरी गुड, राम, सर्वांनी व्ही इक्वल टू 0 आहे असं उत्तर दिलेलं आहे. अतिशय सुंदर असं उत्तर दिलेलं आहे. खूपच छान, खूपच छान. आणखीन कोणा भरपूर जणांनी, अरविंदनं दिलंय, छान छान, प्रगतीनं पण दिलंय.
तर हेच कळणं गरजेचं आहे. ह्या पॉइंटला व्ही इक्वल टू 0 आहे. म्हणजे तुम्हाला ह्या दोन गोष्टींच्या मध्ये काय काय माहित झालं बघा. एस माहित झालं, व्ही माहित झालं, ऍक्सेलरेशन माहित झालं, आणि काढायचंय तुम्हाला यू, राईट. तर मला सांगा ह्या चौघांना कंटेन करणारं इक्वेशन कोणतं आहे? फर्स्ट, सेकंड, थर्ड. कमॉन, तुम्हीच सांगायचंय. तुम्हाला येतं सर्व. कोणतं इक्वेशन? ज्याने मला प्रश्न विचारला होता की कसं वापरायचं इक्वेशन कळत नाही, त्यानंच उत्तर द्या बरं अगोदर. ह्या चौघांनाही कंटेन करणारं पहिला आहे का, दुसरा आहे का, तिसरा आहे का, चौथा इक्वेशन? कमॉन, विच इक्वेशन? गुड, व्हेरी गुड. नुसतं इक्वेशनचं नाव टाकलं तरी जमतंय. हे कोण एवढ्या फास्ट टाइप केलं? व्हेरी गुड. स्वतःचं नाव टाक रे बेटा. काय तुझं नाव? काय केलं याच्यामध्ये? जिशान. व्हेरी गुड. थर्ड इक्वेशन. अतिशय सुंदर. कितीतरी छान तुम्ही उत्तर देताय. लक्षात घ्या, थर्ड इक्वेशन वापरायचंय. ह्या सर्वांना कंटेन करणारं थर्ड इक्वेशन आहे. म्हणून अप्लाय थर्ड इक्वेशन. थर्ड इक्वेशन काय म्हणतंय? व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as म्हणा किंवा जीएस म्हणा. फक्त एवढंच लक्षात घ्या, वर चाललंय म्हणून आपल्याला मायनस घ्यावं लागतंय जी. एक लक्षात घ्या, हे असं नसतंय. ऍक्सेलरेशन इज इक्वल टू मायनस जी असं, कारण जी ची व्हॅल्यू ऑलवेज 10 आहे, मग मायनस जी असं घ्यावं लागते. तरी मी लिहितोय तो यू स्क्वेअर मायनस, कारण वर चाललाय बॉल, बरोबर का, मायनस 2GS. तर तिथं व्हॅल्यू टाकूया आपण. व्ही म्हणजे इथली वेलॉसिटी 0 आहे, इनिशियल वेलॉसिटी काढायची आहे -2 इंटू 10 इंटू, आता म्हणसाल इथं मायनस का घेतलं नाही, कारण ते मायनस इथं आलंय ना, म्हणून इथं डबल मायनस घ्यायची गरज नाही. आणि यस, हाईट किती आहे ही? 4.05. सो दिस इज 4.05. एवढी घाणेरडी हाईट कशाला दिली असेल काय माहिती. चला मग आता आपल्याला यू काढायचंय. तुमच्या लक्षात येईल बघा, काय करतो मी, ह्याला इकडे आणतो, म्हणजे हे मायनस यू स्क्वेअर होत आहे इज इक्वल टू, हे 40.5 करता येते बघा, 2 ह्या 10 जर ह्याला मल्टिप्लाय केलं तर 40.5 होतं बेटा. त्याच्यानंतर हे पण मायनस आहे, हे दिसलं, आणि हे इकडे आल्यामुळे मायनस झालं, म्हणजे मायनस आणि मायनस कटतंय, प्लस होतंय. त्याच्यानंतर यू स्क्वेअर इक्वल टू, मला एक कळत नाही त्यांनी असं कसं काय दिलंय फ्रॅक्शन मध्ये. एक वेळेस मला फक्त ठीक आहे, उत्तर येत असणार काहीतरी. तर ह्या 2 न जर ह्याला मल्टिप्लाय केलं तर 81 उत्तर येते बघा. 40.5 आहे ना, तर हे 81 येते, 81. मग हे यू स्क्वेअरचा इकडे जातो, स्क्वेअर रूट होतो, आणि हे काय ते प्लस ऑर मायनस 81 चा स्क्वेअर रूट काय तो 9, प्लस ऑर मायनस 9 मीटर पर सेकंद. ठीक आहे, आपल्याला ते प्लस मायनसचा काही संबंध नाही इथं, त्याच्यामुळे तुम्ही फक्त प्लस घ्या. तर तुमची इनिशियल वेलॉसिटी आली 9 मीटर पर सेकंद. इनिशियल वेलॉसिटी इथली आली 9 मीटर पर सेकंद. आता त्यांनी विचारलंय की वर जाऊन खाली यायला किती वेळ लागेल. तर तुम्ही एक लक्षात घ्या, हे अतिशय महत्वाची गोष्ट आहे. वर जायला जेवढा वेळ लागतो तेवढाच खाली जायला वेळ येतो. सेम, वर जायला जेवढा वेळ लागतो तेवढाच खाली यायला वेळ. मग आपण अगोदर वर जायला किती वेळ लागतो ते काढूया. मग आपोआपच त्या दोघांची बेरीज केली किंवा 2 न मल्टिप्लाय केलं की खाली यायचा वेळ निघतो बघा. तर सिंपल आहे. सेकंड बघा, टोटल टाइम टू कम डाउन इज इक्वल टू काय असतो? वर जायला लागलेला वेळ, म्हणजे त्याला म्हणतात टाइम ऑफ असेंट. टाइम ऑफ असेंट, वर जायला लागलेला वेळ असेंड म्हणतात, खाली यायला डिसेंड म्हणतात. टाइम ऑफ असेंट, आय एम सो सॉरी, टाइम फॉर डिसेंड. असेंड आणि डिसेंड करण्यासाठी जो वेळ लागलाय त्याला आपण इथं सी लिहा, हे म्हणतो. मग दोन्ही पैकी कोणते? आणि हे दोन सेम असतात, म्हणून मी ह्याला काय लिहितो, 2 इंटू टाइम ऑफ असेंड. वर जायला जेवढा वेळ लागलाय, ठीक आहे, हे झाला टोटल टाइम, त्याला आपण कॅपिटल टी म्हणूया. टोटल टाइम त्याला आपण कॅपिटल टी म्हणूया. 2 इंटू टाइम ऑफ असेंड, मग ह्याला इक्वेशन 1 म्हणूया, म्हणजे आपल्याला ह्याचा यूज करायचा आहे. ओके, मग त्याच्यानंतर मी जरा इकडे लिहितोय बघा, विसरू नका.
मग 2 इंटू टाइम ऑफ असेंट. तर असेंट साठी आपल्याला काय करायचंय, इथून इथं इक्वेशन लावायचं, इथून इथं. तर माझं मत आहे की एवढं जरा तुम्ही केलं तर बरं होतंय. म्हणजे इथून इथं आपल्याला इथली इनिशियल व्हेलॉसिटी माहित झाली, आता हाईट माहिती आहे, इथली फायनल व्हेलॉसिटी माहिती आहे, टाइम काढायचंय. चला, इनिशियल व्हेलॉसिटी माहिती आहे, डिस्टन्स माहिती आहे, फायनल व्हेलॉसिटी माहिती आहे आणि टाइम काढायचा आहे. चला, कोणतं इक्वेशन लागू होते, फटाफट फटाफट. सेकंड इक्वेशन, व्हेरी गुड. पण सेकंड इक्वेशन थोडस घाणेरडं असतंय कारण का त्याच्यामध्ये स्क्वेअर रूट येतात. त्यापेक्षा म्हणजे एकामध्ये स्क्वेअर आणि एकामध्ये नाही, त्यापेक्षा आणखीन एक आपल्याला काय माहिती आहे, यस पण माहिती आहे आणि ए पण माहिती आहे. बघा, चला, हे पण माहितीच आहे ना, ए पण माहिती आहे. मग ह्यांच्यासाठी कोणतं इक्वेशन आपण लावू शकतो, कधी कधी एकापेक्षा जास्त इक्वेशन लावता येतात. पहिलं इक्वेशन बेटा, पहिलं, हा यांना कंटेन करणारं पहिलं इक्वेशन आहे. सो यूज फर्स्ट इक्वेशन बिटवीन इथून इथं म्हणजे जी अँड ए, जी आणि ए मध्ये पहिलं इक्वेशन वापरा. तर जी आणि ए मध्ये जर पहिलं इक्वेशन वापरलं आपण, तर काय येतं, इनिशियल व्हेलॉसिटी फायनल व्हेलॉसिटी व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी. बट आपल्याला माहिती आहे व्ही इज इक्वल टू किती आहे, 0. यू इज इक्वल टू किती आहे, आपण काढलंय बघा, यू इज इक्वल टू कुठे गेलं ते, 9 मीटर पर सेकंड. ऍक्सेलरेशन वर चाललंय म्हणून ऍक्सेलरेशन निगेटिव्ह -10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि आपल्याला टाइम काढायचा आहे, राईट. सो हे इथं जर टाकलं तर काय येतंय, 0 इज इक्वल टू 9 मायनस 10 इंटू टी, राईट. लक्षात आलं का हे, बघा जरा. मग हे इकडे घेऊन येतो मी, हे 10t आहे बघा, हे काही नाही 10t आहे, त्याला इकडे घेऊन येतो, मग प्लस 10t होते बघा, ते 10t इज इक्वल टू 9. मग t इज इक्वल टू काय येतंय, 9 डिवायडेड बाय 10. हे इथं गुणाकारात आहे, इथं भागाकारात आलं, तर उत्तर येते 0.9 सेकंद. म्हणजे वर जायला 0.9 सेकंद, तसेच खाली यायला 0.9 सेकंद, एकूण 1.8 होते बघा. हे टाइम ऑफ असेंड आहे, विसरू नका, टाइम ऑफ असेंड आहे, वर जाण्यासाठी लागलेला वेळ. तर टोटल टाइम किती लागतो, 2 इंटू टाइम ऑफ असेंड. सो फ्रॉम इक्वेशन, कोणतं इक्वेशन आपण वापरलं होतं, 1, हे जे पहिलं इक्वेशन आहे त्याच्यावरून आपण काय लिहू शकतो बाबा, टोटल टाइम रिक्वायर्ड इज 2 मल्टिप्लाइड बाय टाइम ऑफ असेंड, 2 मल्टिप्लाइड बाय टाइम ऑफ असेंट. पण वर जायला वेळ किती लागला होता, 0.9 सेकंद. म्हणून टोटल टाइम किती येतो, 1.8 सेकंद. 1.8 सेकंद. कळलं का सांगा बरं जरा, हे कळलं का? दुसरा पार्ट पण कळला का रे, येस और नो? दुसरा पार्ट, गुड. चला, हे पण सर्वच्या सर्व लिहून घ्या. ज्यांना जायचं आहे त्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या. चला, ठीक आहे, लिहा.